साहेब स्लो 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 एकत्र घे ना. एकत्र घे ना. एक मिनिट. तेजश्री भालेराव. काय झालं, सीट पूर्ण ट्रेनमध्ये खाली होत्या. आम्ही पहिले बसलो, ते मागून आल्याच्यानंतर सर्व बसले. मग त्यांची जास्त फॅमिली असल्यामुळं ते पहिले त्यांच्या आजोबांना बसवलं आणि मग तो पण बसायला लागला. तर जागा नसल्यामुळे तो सरक बोलला. तर तेवढ्यात माझा भाऊ उठून गेला शेंगदाणे आणायला. तर लगेच तो बोलायला लागला की साईड. तर आम्ही बोललो तिथं जागा आहे. तर बोलतो जागा कसली, काय बापाची आहे का तुमच्या ट्रेन, सार्वजनिक आहे असं बोलायला लागला. तर मैं बोलले बाप भी क्यों बोल रहा है. तो बोलतो की हाँ फिर बरोबर है ना, सार्वजनिक आहे लोकल. तर बोलला हाँ पर लगेच मग असे ते उभा राहिले, बाप भी क्यों निकल रहा है. तर लगेच त्यांनी शिव्या द्यायला चालू केले, हे मादरचोद भेंचोद असं काहीतरी शिवी दिली त्यांनी. तर तरी मी यांना बोललं जाऊ द्या, दिली शिवी काय फरक पडत नाही. तर त्याने यांना डायरेक्ट मारायला, तो पिलेला होता वाटतं तो मुलगा. तर त्याने डायरेक्ट अंगावर आहे ना असा हात म्हणजे कानाखाली दिल्यामुळे मग हे पण धावले. मग आता हे एकटे होते आणि एक भाऊ तर तो काय जास्त हे नाही रोहित, आणि तो सागर दरवाजात उभा होता, त्याला काहीच माहीत नाही. तर लगेच त्यांनी काय केलं, सगळे त्याच्या अंगावर का पडायला लागले म्हणून ते बघायला आले. तर मग त्याला पण धरून मारायला लागले. तो साईड बोलायला लागला, बघू दे काय झालं. त्याला पण मारायला चालू केलं. त्याच्या गळ्याला पूर्ण असे नखाचे निशाण आहेत त्या सागरच्या पूर्ण. आणि त्याचे केस पकडल्यामुळे मग त्याला त्यांचे 20-30 म्हणलं तरी चालेल. 2-3 लेडीज होत्या आणि चांगले असे मोठे पोरं होते. या दोघांना ते आवरलेच नाही. माझ्या भावाचे केस धरून ठेवले आणि मग माझा भाऊ माझ्यापाशी बसला ना, तर मी माझ्या बाळाला मांडीवर झोपलेला होता. सगळे माझ्या अंगावर पडले. कुठे जात होते? आम्ही कुर्लेला चाललो होतो. माझी उद्या एक्झाम होती ना, मी ते BMCचा फॉर्म भरल्यामुळे माझी उद्या एक्झाम होती 21 तारखेची, म्हणून मी आहे ना चालले होते कुर्ल्याला. आमचं रूम आहे कुर्ल्याला, तिथं चालले होते मी. सकाळी मला जायला होणार नाही, 9चा पेपर होता. आता तुमच्या पतीला पण अरेस्ट केलं, तुमच्या भावाला पण अरेस्ट केलंय का? मला काय समजत नाही त्यातलं, मला माहित नाही. मी तिथं बसले मग मला ते बोलले, ते बाळ रडायला लागलं. मला बोलले तू बाहेर जा. मी बाहेर आलं, माझं काय झालं माहित नाही.